नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज अचानक आमचं बाहेर जाण्याचं प्लॅन ठरलं होतं. नक्की नव्हतं, त्याच्यामुळं खूप घाई गडबड झाली होती आणि सकाळी लवकरच आम्ही निघालेलो होतो. जाताना आम्हाला ट्रेन दिसली होती आणि खूप दिवस झाला मी ट्रेनने ट्रॅव्हल्स नाही केला आणि शरू चिकूला पण ट्रेन खूप दिवस झालं बघायला भेटली नव्हती, म्हणून त्यांना दाखवत होते. त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झालेला होता आणि खूप हिरवी सुंदर दाट झाडी होती. म्हटलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं. पण सध्या काय आहे, मी सध्या शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत आहे, त्याच्यामुळे मी जास्त करून शॉर्टच्या क्लिप घेत आहे, लाँग व्हिडिओसाठी नाही. पण एवढ्या सगळ्या शॉर्ट क्लिप होत्या की एका व्हिडिओमध्ये झालं नसतं, म्हणून थोडंसं ॲडजस्ट करून मी या सगळ्याचा लाँग व्हिडिओ बनवलेला आहे. थोडंसं एखाद्या क्लिपमध्ये तुम्हाला अडचण होऊ शकते, म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये शॉर्टची क्लिप दिसू शकते, तर थोडंसं समजून घ्या. कारण एवढं सगळं छान दृश्य होतं, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. बाबू कुठे जायचं तुला? कुठं जायचं सांग कुठं जायचं? इकडे बघ, इकडे बघून, इथं बघून. नाही, पाणी नाही, ते खेळायसारखं नाही. बघा, भात लावायचं चालू आहे, म्हणजे काढायचं चालू आहे, नंतर हे दुसऱ्या ठिकाणी जाऊन लावतात, अशा पद्धतीचं आहे. आम्ही थोडंसं डोंगर वगैरे शोधत आहे बघायसारखं. ज्यांच्या घरात थांबलो होतो, हे बघा इकडे डोंगर आहेत आणि व्ह्यू बघू शकताय तुम्ही. हा घरात बसून व्ह्यू दिसत आहे. घरं पण एवढी सुंदर आहेत आणि छान आहेत आणि माणसं पण छान आहेत आणि इकडचं नेचर पाहून खूप छान वाटत आहे. बघू शकता एवढं सगळं त्यांच्या शेतात चाललेलं आहे आम्ही आता. बघा डोंगर कसे दिसत आहेत, एवढा सुंदर नजारा तुमच्याशी शेअर करत आहे मी. आम्ही मधून असं चाललो, इकडून पण भात आहे, इकडून पण भात आहे, एवढं सारं पाणी आहे ते बघा. असं पाणी बघितल्यावर किती छान वाटतं ना. ते बघा दोन्ही साईडनं पाणी आहे. पोरांना तर खूप मजा येत आहे पाण्यातनं जायला. चिकूला स्पेशली खूप मजा येत आहे. पण इथं वरून पाऊस पण पडत आहे, मस्त बारीक बारीक पाऊस चालू आहे. इथे बघा कशी दोन्ही साईडून झाडे आहेत, पूर्ण झाडे आहेत. बघेल तिकडं झाडे आहेत, बघेल तिकडं झाडे आहेत. एक मिनिट. ओहो, काय मस्त आहे. पण बोलतात उन्हाळा पण खूप भयंकर असतो. जेवढा पावसाळा आहे तेवढाच उन्हाळा पण कडक असतो इकडं. त्याच्यामुळे उन्हाळ्यात असा व्ह्यू पाहता येत नाही, पण पावसाळ्यात पाहू शकता तुम्ही कसला व्ह्यू आहे. त्यातून जायचं आहे आपल्याला. भाताची शेती आहे, पण पाणी बघा किती. चिकू तर पाण्यातच बसायला लागले. तर हे आम्ही आहोंच्या मित्राच्या इथे गेलो होतो, कारण ते चिकूला खूप मिस करतात. कारण व्हिडिओ कॉलवरती वगैरे चिकूशी बोलतात, तर त्यांची फॅमिली पण भरपूर अटॅच झाली होती फोनवरून बोलून. तर त्यांना चिकूला भेटायचं होतं आणि ते आपले व्हिडिओ पण पाहतात, तर त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनाच भेटायचं होतं. म्हणून आम्ही एक दिवसासाठी तिकडे गेलेलो होतो आणि ते बोलले आमच्याकडचा व्ह्यू पण खूप छान आहे आणि मुलांना पण पावसात खेळायला खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या शेतातून वगैरे फिरून आलो. आल्यावरती मस्त असं जेवण केलं, उपवास असल्यामुळं छान अशी खिचडी वगैरेच होती आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं. आम्हाला पण निघायचं होतं, तर त्यांच्या घराच्या बाहेरूनच, म्हणजे घरात बसून पण मी क्लिप घेतल्या होत्या, पण ते मी तुमच्या शेअर करता आल्या नाही. तर असा व्ह्यू होता छान असा. आणि त्याच्यानंतर चिकूचं बघा, जिथे जाईल तिथं तिचे खडून रंगवायचं चालू असतं. त्यांच्या घराचं काम बाकी आहे अजून, तर ते काय बोलले नाही, ते बोलले करू द्या, नंतर आपल्याला प्लास्टर करायचंच आहे. पण असे काहीतरी मुलांचे उद्योग चालू असतात. त्याच्यानंतर सगळ्यांचं मस्त असा निरोप घेतला. सगळ्यांनी खूप छान बोलणं वगैरे केलं आणि छान वाटलं त्यांच्यासोबत एक दिवस घालवला. आणि इथलं दृश्य बघून खरं सांगते की मला इथून जायची अजिबात इच्छा नव्हती, पण काय करणार, आपलं इथं काही घर वगैरे तर नव्हतं. मग त्याच्यानंतर छान असे फोटो वगैरे काढत आम्ही निघालो होतो. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं हे बघण्यासाठी खूप छान होतं, म्हणजे स्वतःच्या डोळ्याने पाहणं आणि असं खूप वेगळं असतं. तरी पण म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला थोडासा निसर्गाचा आनंद द्यावा. आणि इकडचं घराचं वगैरे पण दृश्य खूप छान होते. म्हणजे सिंपल आहेत घरं वगैरे, पण पद्धती खूप वेगळ्या आहेत.
काही जणांची जुनीच घरं आहेत, काही जणांची नवीन आहेत वगैरे, पण छान वाटत होतं. आणि इकडं पावसाळ्यामध्ये नदीला वगैरे भरपूर पाणी असतं. आम्हाला घरी निघायला पण थोडासा लेटच झालेला होता, कारण सगळ्यांशी भेटून वगैरे मज्जा मस्ती करून थोडा वेळ झालेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये एक खंत होती की आज आषाढी एकादशी आहे आणि आम्ही मंदिरात गेलो नव्हतो, जे आम्हाला संध्याकाळी येताना जायचं होतं, पण आम्हाला इकडे खूप वेळ झाला होता. त्याच्यामुळे आता म्हटलं संध्याकाळी जायला भेटतंय का नाही, खूप लेट झाला होता त्याच्यामुळे. तर म्हणतात ना, आपल्या मनामध्ये जर भाव असेल, मनापासून आपण सगळ्या गोष्टी करत असेल, तर देवसुद्धा समोरून तुम्हाला दर्शन देतो. तसंच काहीसं माझ्यासोबतही आज झालेलं होतं. म्हणजे माझ्या मनामध्ये असं आलं होतं की आपण आज खूप बाहेर फिरलो वगैरे, पण महत्त्वाची गोष्ट केलीच नाही. देवळात वगैरे गेलो नव्हतो. तर देवाने साक्षात मला समोरून दर्शन दिलं होतं. म्हणजे आम्ही जाताना वेगळ्या रूटने गेलो होतो आणि येताना अचानक प्लॅन चेंज झाला आणि मी वेगळ्या रूटने आलो. तर त्या ठिकाणी येताना रात्र झाली होती आणि सिग्नलवरती एक देवाची मूर्ती होती विठ्ठलाची आपल्या, जे अनपेक्षित होतं की आम्हाला माहिती पण नव्हतं की अशी विठ्ठलाची मूर्ती आहे की ज्याला प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं. आणि साक्षात मला विठ्ठलाचं दर्शन भेटलं होतं. हे पाहून मला खूप म्हणजे मनाला समाधान झालं होतं, जे की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. आणि आम्ही वेगळ्या साईडून चाललो होतो, त्याच्यामुळे आम्हाला थांबता आलं नाही आणि शरू चिकू पण गाडीमध्ये झोपल्या होत्या. पण खरं सांगू का, गाडीतून जरी दर्शन घेतलं तरी खूप समाधान वाटत होतं की आपल्याला आज विठ्ठलाचं दर्शन भेटलं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना. आणि सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय बाय सर्वांना.